नमस्कार. मी अजित चौगुले महाराष्ट्र दर्पण मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची रणधुमाळी सध्या चालू असताना आज आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात राष्ट्रीय समाज पक्ष पिंपरी चिंचवड शहराची आज शहर कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी संपन्न झाली. त्यांच्या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा झाली किंवा बैठकीत काय ठरले हे जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये आलेलो आहोत. आपल्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव कालिदास गाडवे सर, तसंच पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख विनायक रुपनर, तसंच पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष परमेश्वर बुर्ले, महिला आघाडीचे अध्यक्ष व माझ्या शहराध्यक्षासह सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपण आज नक्की चर्चा त्यांची काय झाली आणि राष्ट्रीय समाज पक्षाची पुढील भूमिका काय असणार आहे. सर नमस्कार. आज आपली शहर कार्यकारिणीची या ठिकाणी बैठक संपन्न झाली. काय या बैठकीत आपला आज चर्चा झाली? राष्ट्रीय समाज पक्ष पिंपरी चिंचवड शहराच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज येणाऱ्या महानगरपालिकेच्या अनुषंगाने आज एक महत्वाची बैठक झाली. यामध्ये आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार आहोत हे झालेलं आहे आणि साधारण 20 ते 25 उमेदवारांची यादी आमच्या शहराध्यक्षांकडे आलेली आहे. येणाऱ्या अजून काय इतर पक्षांचे लोक संपर्कात असल्याची आहेत आणि सर्व जागा आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वबळावर उभा करून एक ह्या शहरामध्ये खातं ओपन करण्याचा राष्ट्रीय समाज पक्षाचा निर्धार आहे. साहेब, आपण बघतोय की गेल्या अनेक वर्षापासून आपण भारतीय जनता पार्टीच्या सोबत महायुतीमध्ये होता, पण अलीकडेच काही दिवसांपूर्वी आदरणीय महादेवरावजी जानकर साहेबांनी महायुतीतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं होतं आणि आता गेलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झाल्या, नगर परिषद आणि नगरपंचायत, त्यामध्ये अनेक ठिकाणी तुमचे उमेदवार हे महाविकास आघाडीतून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, काँग्रेस असेल किंवा ठाकरे गट असेल यांच्यासोबत हातात हात घालून तुम्ही निवडणूक लढवल्याचं कुठंतरी कळते. इथून पुढच्या काळात पिंपरी चिंचवड शहरात अशी काही चर्चा आहे? पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या काय पदाधिकाऱ्यांची, नेते मंडळांशी आणि अजितदादा पवार यांच्या काय नेते मंडळी आम्ही संपर्कात आहोत आणि वरिष्ठांचा काय तसा आदेश आला तर आम्ही यांच्याशी आघाडी युती करू. भारतीय जनता पार्टी सोडून आम्ही सगळ्यांशी युती करू हा आमचा निर्धार आहे. काल आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामटेंनी जाहीर केलं होतं ते महाविकास आघाडीतून लढत असल्याचं कुठेतरी काल चर्चा होती. तुमच्याशी काही संपर्क झालाय? त्यांनी जाहीर केलं होतं की समविचारी पक्षांना सर्वांना सोबत घेऊन इथून पुढच्या निवडणुका लढवणार आहोत. तुमच्याशी कुणाशी काही संपर्क झाला? आमच्या शहराध्यक्षांची काय बोलणं झालेलं आहे आणि त्याची चर्चा आम्ही उद्या करू, म्हणजे सर्वांची आज सहमत करू. वरिष्ठांना एक कळवून आम्ही चर्चा करू त्यांच्याशी. आपल्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष परमेश्वर बुर्ले ही सोबत आहेत. त्यांना विचारूया की त्यांच्या संपर्कात आतापर्यंत काही उमेदवार आलेत किंवा त्यांची शहर पातळीवर कोणत्याही पक्षांच्या शहराध्यक्षांची काही चर्चा झाली? साहेब, काय सांगाल तुम्ही? आज तुमची बैठक या ठिकाणी संपन्न झाली. इतर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल, या शहराध्यक्षांची काही चर्चा तुमची झाली? चर्चा झालेली नाही तसं, पण चर्चा आम्ही करणार आहे आणि आमची तयारी आता बऱ्यापैकी चालू आहे. 20 ते 25 उमेदवारांचे आज माझ्याकडे आलेले आहेत आणि बरेच दुसऱ्या काही पक्षाचे पण आहेत आणि दुसरे पण आहेत, आमच्या संपर्कामध्ये आहेत. आपल्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे माजी शहराध्यक्ष आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की पक्षाची इथून पुढची रणनीती आणि प्रचाराचं सध्या नक्की काय चालू आहे. आम्ही पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रीय समाज पक्ष महानगरपालिका येणारे तर स्वबळावर तर लढत आहोत, तरी वरिष्ठ पातळीवर वरिष्ठांनी व साहेबांनी काय आदेश दिले, महाविकास आघाडी किंवा महायुती किंवा अजितदादा पवार गट या संघ, तर आम्ही युती करून लढू, नाहीतर स्वबळावरती आम्ही ताकदीने लढू. पिंपरी शहरामध्ये आमचं ह्यावेळेस 2026 ला खातं उघडू म्हणजे उघडूच. नक्कीच. तर आपण स्वबळावर लढण्याचाही कुठेतरी इशारा पदाधिकारी देत आहेत. आपल्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाच्या इच्छुक उमेदवार तथा शहराच्या महिला अध्यक्षही कौशल्य सोननकर आहेत. त्यांच्याकडून जाणून घेत त्यांचा प्रचाराचा सध्या कशी प्रचार चालू आहे. माझा रुपीनगर प्रभाग क्रमांक 12 इथे प्रचार तर चालूच आहे.
आणि पुढील निर्णय म्हणजे महायुतीसोबत लढवून जरी काय निर्णय होईल ना वरिष्ठाचे त्याच्यानुसार तयारी चालू राहील प्रचाराची. तर आपण पाहतो की पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी महिला आणि मुलींचा कायदा आणि सुव्यवस्थेचा एक खूप मोठा प्रश्न आहे. तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून इथून पुढच्या काळात त्या महिला आणि मुलींच्या प्रश्नांवरती आपण कसं काम करणार आहोत? माझं तर सध्या तर चालूच आहे महिलांविषयी बालविकास वगैरे समस्या महिलांच्या. इथून पुढेही माझं जरी पद मिळव किंवा ना म्हणजे चालू तर राहीलच माझं काम. आणि प्रचारादरम्यानही महिलाला सोबत घेऊन मी माझी तयारी चालू आहे. नक्कीच. तर राष्ट्रीय समाज पक्षाने आपण पाहतोय पिंपरी चिंचवड शहरातून पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही स्वबळावर लढण्याची कुठंतरी त्यांची तयारी आहे. परंतु येणाऱ्या काळात राष्ट्रीय समाज पक्ष हा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष असेल किंवा महाविकास आघाडी किंवा महायुतीमधून लढण्याचे संकेत त्यांनी कुठंतरी येणाऱ्या काळात जाणून घ्यावं लागेल की राष्ट्रीय समाज पक्ष नक्की स्वबळावर लढतोय की येणाऱ्या महायुती किंवा महाविकास आघाडीतून लढतोय. धन्यवाद. आपल्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्वांचं मी पुनश्च एकदा त्यांना त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला आमच्या महाराष्ट्र दर्पण तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. राष्ट्रीय समाज पक्षाचा राष्ट्रीय समाज पक्षाचा जानकर साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जानकर साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।